नमस्कार मित्रांनो, मी नीलम आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत एक तरुण तडफदार युवा नेतृत्व. सरांची अगदी थोडक्यात जर ओळख करून द्यायची झाली तर सहकार राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा विशेष असा ठसा उमटवलेला आहे. श्री गणेश यमुना पोपटराव खर्जुल यांनी MBA यामध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि यानंतर सहकार क्षेत्रात त्यांनी विशेष अशी कामगिरी केलेली आहे. नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेत एक तरुण संचालक म्हणून पद भूषवण्याची त्यांना संधी मिळाली. याबरोबरच श्री गणेश सोशल फाउंडेशनचे सर अध्यक्ष सुद्धा आहेत आणि ही सर्व कामगिरी बजावत असताना आगामी काळात होणाऱ्या 2026च्या नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवक या पदासाठी प्रभाग क्रमांक 22 येथून आता निवडणूक लढण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. तर त्यांचा हा पुढचा प्रवास काय असणार आहे, राजकारणातलं त्यांचं पुढचं व्हिजन काय आहे आणि सामाजिक कार्याचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता, या सर्वच चर्चा आजच्या आपल्या पॉडकास्टमधून उलगडणार आहेत. नमस्कार सर, आजच्या मुलाखतीत आपलं खूप खूप स्वागत. आजच्या पॉडकास्टमध्ये आता आपण पुढे सविस्तर अनेक मुद्द्यांवर चर्चा करणार आहोतच, पण सर्वप्रथम मला आपल्या वैयक्तिक राजकीय प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना आपला राजकीय आणि वैयक्तिक प्रवास थोडक्यात परिचय करून द्या आणि राजकारणात येण्यामागचं काय कारण होतं, आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली राजकारणात येण्याची? नमस्कार, माझं नाव गणेश यमुना पोपटराव खर्जुल. मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला व्यक्ती आहे. खर्जुल मळ्यामध्ये एका छोट्याशा मळ्यामध्ये माझा जन्म झालेला होता. देवळाली गाव पेकळे हॉस्पिटल इथे माझा जन्म झालेला होता. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतल्यानंतर काय अडचणी असतात, कारण कुटुंब पहिलं शेती करायचं, त्याच्यानंतर दुग्ध व्यावसायिक, अत्यंत सर्वसामान्य घरातून मी या ठिकाणी जन्म घेऊन आयुष्याची सुरुवात केली. लहानपणापासून शेती करत असताना, कॉलेजला असताना दुग्ध व्यावसायिक, परत शेती, त्याच्यानंतर कॉलेज, BCom करता करता MBA केलं. BCom करता करताच मला 2-3 ठिकाणावरून प्रेरणा मिळाल्या. त्यामध्ये बाजीराव सूर्यवंशी सर असतील, त्यांचे प्रोजेक्ट चालू होते. त्या व्यवसायात मला लहानपणापासूनच थोडीशी अशी आवड निर्माण झाली. कुठे अशा बांधकाम व्यवसाय बघितला तर मी तिथे थांबायचो, बघायचो. मला त्यामध्ये आवड निर्माण झालेली होती. 11वी-12वीला असताना मी बाजीराव सरांकडे त्यांच्या ऑफिसला जायचो, चक्कर मारायचो, त्यांना बघायचो. त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा, कारण परिस्थिती हलाखीची होती. दुग्ध व्यवसाय करता करता घर चालवणं अत्यंत हलाखीचं असं होतं. आईवडिलांनी शिक्षण दिलं. घरात राजकीय म्हणजे माझे काका साहेबराव आप्पा खर्जुल हे शिवसेनेमध्ये त्यावेळेस होते आणि घरात लहानपणापासूनच शिवसेना, त्यांचा काम करण्याची पद्धत, ते विभाग प्रमुख होते. त्यांनी अनेक नेत्या घडवल्या. त्यामध्ये साधारण म्हणजे ह्या भागातून 92ला सत्यभामा गाडेकर यांचा त्यांनी राजकारणात प्रवेश करून त्यांना नगरसेवक बनवलं. त्याच्यानंतर बाळासाहेब बनकर असतील, त्याच्यानंतर असे बरेच त्यांनी लोकांना त्यांनी म्हणजे ह्या नेते मंडळींना त्यांनी थोडक्यात तुमच्या घरातलं बॅकग्राऊंड, एक वारसा राजकारणातला होताच. हा, राजकारणाचा वारसा तर होताच, पण त्याचबरोबर माझ्या काकूंनी 2 वेळेस निवडणूक लढवली. 2007 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढवली, 2012 साली पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढवली. राजकारण लहानपणापासून घरात बघत होतो, पण परिस्थिती हलाखीची आणि साधारण मला राजकारणात काम करता करता एक व्यावसायिक म्हणून काम करण्याची आवड निर्माण झाली. पहिल्यांदा एक लक्षात असा आला की राजकारणामध्ये पैसा लागतो आणि आपलं परिवार पण एक वेल सेटल झाला पाहिजे. दोन्ही पण गोष्टींची सांगड एकाच वेळेस बसणार नाही. त्याच्यामुळे मी व्यवसायात बरोबर. सर, तुम्ही आता बांधकाम क्षेत्रात पण काम केलं आणि सहकारी बँकेचे संचालक, तर एकूणच हा स्टेप बाय स्टेप प्रवास कसा सुरू झाला? मग FYला असताना मला बांधकाम व्यवसाय करण्याची आवड निर्माण झाली आणि मी FYला असतानाच स्वतःची जेल रोड येथे करंजकर नगरला स्वतःची पहिली साईट सुरू केली. त्यावेळेस रमेश करंजकर म्हणून माझा मित्र, आम्ही क्लासला असताना, अकाउंटच्या क्लासला असताना
कॉलेज करता करता आम्ही दोघांनी निश्चय केला की आपण व्यवसाय सुरू करायचा. साधारण वयाच्या 21व्या वर्षीच मी बांधकाम व्यवसायातली पहिली साईट, पहिला प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 2024-25 पर्यंत माझे 15 प्रोजेक्ट झाले. श्री गणेश इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून मी स्वतःची फर्म केली. त्या फर्मचा मी संचालक आहे. आणि मी 2014 साली नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचा शाखा सल्लागार म्हणून सिन्नर शाखेवरती माझी नेमणूक झाली. त्याच्यानंतर माझी जेव्हा शाखा सल्लागार म्हणून नेमणूक झाली त्यावेळेस माझा मित्र योगेश भोर याने मला शाखा सल्लागार केलं. आणि मला शाखा सल्लागार झाल्याच्यानंतर बँकेत यायची आवड निर्माण झाली, सहकार क्षेत्रात येण्याची आवड निर्माण झाली. आणि मग त्याच्यानंतर मी ठरवलं, निश्चय केला की आपल्याला या बँकेमध्ये संचालक व्हायचं. कारण आपण शिक्षण BCom झालेलं, MBA झालेलं, आपण वेल एज्युकेटेड आहे आणि व्यवसाय पण आहे. त्याच्यामुळे सहकार क्षेत्रात आपण काम करावं. 2023 साली ज्यावेळेस व्यापारी बँकेची निवडणूक झाली त्यावेळेस आदरणीय निवृत्ती महाराज आरिंगळे यांच्या मार्गदर्शनाने मी त्या बँकेमध्ये बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलो. एक संचालक आणि तुमच्या श्री गणेशा फाउंडेशनचे तुम्ही अध्यक्ष पण आहात, तर हा प्रवास कसा होता? माझे चुलते साहेबराव खरजुल हे शिवसेनेत काम करत असताना, राजकीय जीवनात काम करत असताना त्यांच्याकडे मी बघत होतो. त्यांना खूप इच्छा होती की राजकीय जीवनात काम करून नगरसेवक व्हावं, पण त्यांना स्वतः निवडणूक लढण्याची संधी मिळाली नाही. काही कारणास्तव त्यांना ती संधी मिळाली नाही. पण त्यांच्याकडे बघता बघता ज्या ठिकाणी मी राहतो, देवळाली गाव असेल, खरजुलमळा असेल, दळणवळणाची सुविधा नाही, रस्त्यांची सुविधा नाही, स्ट्रीट लाईट नाही, पाण्याची म्हणजे अवघड परिस्थिती प्रचंड. म्हणजे आपण शहराला लगत राहतो, शहराच्या लगत राहतो, पण अत्यंत ग्रामीण दुर्लक्षित भागाकडे आपण राहतो. असा सोयी सुविधांचा पूर्ण अभाव. त्याच्यामुळे राजकीय जीवनात आता येण्याचा मानस असा आहे की आता आमचा जो भाग आहे तो प्रचंड चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत आहे. पिंपळगाव खांब असेल, वडनेर असेल, वीदगाव असेल, अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचा विकास होत आहे. आमचं देवळाली गाव असेल, देवळाली गावमध्ये जर तसं पाहिलं तर आजपर्यंत विधायक काम एक पण झालेलं नाही. सर, एक बांधकाम व्यावसायिक ते सहकारी बँकेचे संचालक हा तुमचा प्रवास सुरू होता, पण यातून राजकारणामध्ये आपण आलात, तर मग या मागची प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा म्हणण्यापेक्षा मी एक बांधकाम व्यवसाय अत्यंत चांगल्या पद्धतीने आजही करत आहे. एका चांगल्या बँकेत, नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेत बिनविरोध संचालक म्हणून काम करत आहे. आणि असं काम करत असताना ज्या भागात मी राहतो, माझं देवळाली गाव असेल, माझा परिसर असेल, हा नव्याने खूप डेव्हलप होत आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने विकसित हा नवीन नाशिक रोडसारखा परिसर तयार होत आहे. पण या ठिकाणी त्याच समस्या रस्त्यांच्या असेल, मूलभूत पाण्याच्या असेल, म्हणजे 92पासून मी बघतोय, 92पासून मी ऐकतोय. साधारण 92ला मी तर 1-2च वर्षाचा असेल, पण 92पासूनचा इतिहास जर बघितला तर आज 2025 तोच प्रश्न, रस्त्यांचे, पाण्याचे, गटारींचे, नवीन विधायक एकही काम या ठिकाणी होताना दिसलंच नाही आजपर्यंत. म्हणजे बांधकाम व्यवसाय करत असताना आपण इतकी बारकाईने प्रत्येक गोष्ट बघतो की बिल्डिंग कशी तयार झाली पाहिजे, आपली बिल्डिंग वेगळी कशी दिसली पाहिजे, तिच्यात आपण नाविन्य काय करू शकतो. तसंच आपल्या प्रभागात, आपल्या भागात आज म्हणजे तरुण झपाट्याने मोठे होत आहे. 2017ला निवडणूक झाली, त्याच्यानंतर 5 वर्ष गेले, त्याच्यानंतर 3.5-4 वर्ष परत प्रशासनात गेले. हे जे 15 वर्षाचे युवक आहे हे आज कुठेतरी 27-28 वर्षाचे झाले. हे युवक त्याच गोष्टी बघताय, जे ज्येष्ठ नागरिक आहे त्याच गोष्टी बघताय. नवीन काही या भागात झालेलं नाही. की समजा आज आपण गंगापूर रोडसारखा भाग बघतोय, कॉलेज रोडसारखा भाग, प्रचंड कमी वेळेत झपाट्याने डेव्हलपमेंट झालं. आपल्याकडे
काय कमी आहे? आपल्याकडे रेल्वे स्टेशन आहे जे कॉलेज रोडला नाही आहे. आपल्याकडे सिक्युरिटी प्रेस आहे जे त्या भागात नाही आहे. दळणवळणाचं प्रमुख स्थान आपल्याकडे नाशिक रोड रेल्वे स्टेशन आपल्या जवळ आहे. आपल्या भागाच्या जवळ नाशिक रोड रेल्वे स्टेशन आहे आणि आपला भाग अत्यंत मागासलेला प्रचंड म्हणजे व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक किंवा तिथले स्थानिक लोकांनी तो सुरक्षित ठेवला, तो चांगल्या पद्धतीने विकसित केला. परंतु इथं जे व्हिजनने काम व्हायला पाहिजे, जी काम करण्याची इच्छाशक्ती असते की आपला परिसर कसा झाला पाहिजे, ती इच्छाशक्ती एकाही व्यक्तीमध्ये मला दिसली नाही. आमचा देवळाली मतदारसंघ, आमचा जो भाग आहे देवळाली मतदारसंघात येतो. आमच्या देवळाली मतदारसंघाचे जे आमदार आहे आदरणीय सरोजताई अहिरे, त्यांना विकास कन्या म्हणून संबोधलं जातं. त्यांनी जितके कामं केले आत्ता, तेवढे कामं जर सोडले तर एकही फक्त पाणी, आजही पाण्याचा इतका ज्वलंत प्रश्न प्रभाग 22मध्ये आहे. तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही सद्यस्थितीत यंदाच्या निवडणुकीत अजितदादा पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी तुम्ही जोडले गेले, तर या पक्षात जाण्यामागचा निर्णय कसा घेण्यात आला? काय कारण काय होतं यामागे? सामाजिक काम करत असताना आणि त्याच्यानंतर राजकीय काम करत असताना, म्हणजे व्यावसायिक तर मी पहिल्यापासून काम करतो, सामाजिक पण पहिल्यापासून काम करतो. राजकीय काम करत असताना अजितदादांचं जे काम करण्याचं व्हिजन, काम करण्याची त्यांची तळमळ असते की आत्ताचं काम आत्ताच. अजितदादा एकही काम पेंडिंग ठेवत नाही. एकतर हो म्हणता किंवा नाही म्हणता, म्हणजे त्यांची आज मी एखादा शब्द देईल आणि मग तो 1 वर्षांनी पण ते काम तसंच पेंडिंग राहील असं नाही. एकतर होईल किंवा नाही. ही काम करण्याची अजितदादांची जी वृत्ती आहे ती बघून एक अजितदादांकडून एक प्रेरणा मिळाली की दादा जसं काम करत्या आणि आपल्यात पण तसंच काम करण्याचं. मी सुद्धा माझ्या व्यवसायात एकही काम पेंडिंग ठेवत नाही. आजपर्यंत मी कुठलंच काम बाकी ठेवत नाही. आदरणीय निवृत्ती महाराज आरेंगळे, आमच्या देवळीच्या विकास कन्या सरोजताई अहिरे, विक्रमभाऊ कोटळे असतील, ह्या मंडळींच्या माध्यमातून मी राष्ट्रवादीत जोडला गेलो. मग राष्ट्रवादीत काम करत असताना दादांच्या कामाची स्टाईल, आमच्या निवृत्ती महाराज आरेंगळे यांची अभ्यासू वृत्ती, विकास कन्या आमदार सरोजताई अहिरे यांचं पण काम दादांसारखंच आहे. जे काम त्याच वेळेला त्या पूर्ण करतात. अत्यंत उच्च शिक्षित आमच्या आमदार आहेत. आमचे निवृत्ती महाराज आरेंगळे बँकेमध्ये काम करता अत्यंत उच्च शिक्षित आहे आणि एक एक बारीक गोष्टीकडे ते लक्ष देतात. त्यांच्याकडून मला अशी प्रेरणा मिळाली की आपली पण काम करण्याची स्टाईल तशीच आहे. आपण पण उच्च शिक्षित आहे, आपण पण ह्याच पद्धतीने काम करू शकतो. त्यामुळे मी आज राजकीय जीवनात एक नवीन राजकीय जीवनात तर पहिल्यापासून होतोच, पण आता नवीन निवडणूक लढवायची. निवडणूक का लढवायची? तर आता जो भाग समजा पिंपळगाव खांबपासून असेल, वडनेर असेल, विदगाव असेल, देवळेली गाव असेल, आमचा परिसर असेल, सर्व हा नव्याने विकसित होत आहे. प्रचंड झपाट्याने येथे विकास होत आहे. त्या विकासाला जर प्रशासनाने कामांची जर त्यांना व्हिजननुसार विधायक कामांची जर त्याला जोड मिळाली तर निश्चितच गंगापूर रोड किंवा कॉलेज रोडला फार लवकर पाठीमागे टाकेल आणि अशा व्हिजनने आपण काम करू शकतो. आणि ह्या भागासाठी आपल्याला काहीतरी देणं लागतं. बरोबर. ह्या देण्याचं लागतं. ह्या हिशोबाने मी राजकीय जीवनात प्रवेश केला. आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या भागाचा विकास म्हणजे या ठिकाणी एकही म्हणजे विधायक काम जर कोणी सांगत असेल तर एकही विधायक काम झालेलं नाही. आजही पण तोच प्रश्न आजही पण महिलांना एकच प्रश्न आहे पाण्याचा. आजही दळणवळणासाठी रस्त्यांचा प्रश्न आहे. आजही गटारींचा मोठा प्रश्न आहे. कॉन्क्रिटीकरण असेल, रस्त्याचे डांबरीकरण असेल, तेच प्रश्न निवडणुकीच्या तोंडावरती येतात. आम्ही हे करू, आम्ही ते करू. विधायक एकही काम झालेलं नाही. म्हणजे साधारण विदगावमध्ये एक पाण्याची टाकी, विदगावचं शाळा खूप चांगल्या प्रकारची महापालिकेची शाळा आहे आणि मैदान खूप मोठं आहे. त्या मैदानाच्या शेजारी टाकी ऑलरेडी पहिल्यापासून होती. त्याच्या पाठीमागे जागा आहे, पण ती त्या पाठीमागे न करता ग्राउंडच्या मधोमध करून ठेवली. नॉन टेक्निकल व्यक्ती तुम्ही ज्यावेळेस निवडून देता त्यावेळेस ह्या गोष्टी घडतात की टेक्निकल पर्सन. आणि अजून इथून पुढं पण तुम्ही जर असंच करत राहिले
तर मला नाही वाटत ह्या भागाचा परत विकास होईल. आणि गृहीत धरलेला असतं जनतेला. त्याच्यामुळे उच्च शिक्षण आपल्याकडे आहे, व्यावसायिक जीवनात आपण सक्सेसफुल आहे, सर्वात तरुण संचालक म्हणून पण मी आज काम करतोय. तर आज ह्या भागासाठी आपण काहीतरी चांगल्या प्रकारे देणं लागतो. आमचं देवळेले गाव असेल, देवळेले गावामध्ये सर्वात मोठा परिसर येतो शेतकऱ्यांचा. शेती परिसर फार मोठा आहे. देवळेली गावामध्ये देवळाली 1 आणि देवळेली 2 असे महसुलीमध्ये नोंद आहे. कारण देवळेले गावामध्ये पूर्ण मोठा भाग येत असल्यामुळे त्याचे 2 विभाग करायला लागले, देवळाली 1, देवळाली 2. जसे सातबारे उतारे मिळतात, देवळाली 1, देवळाली 2. म्हणजे उपनगरच्या इच्छामणी लॉन्सपासून तर ट्रॅक्शनपर्यंत आणि चेळी गावाच्या हायवे, पुणा हायवेपासून तर वालदेवीच्या याच्यापर्यंत, तिकडे डोबीमाळ्यापर्यंत आमचा देवळेलीचा परिसर हा, आज देवळेली गावचा परिसर हा विभागलेला आहे. पहिलं आमचं देवळेली गाव डोबीमाळ्याकडे होतं. कालांतराने ते प्लेगची काहीतरी साथ आली होती एक, त्याच्यानंतर इकडं देवळेली गाव हे झालं. देवळेली गावचा एक म्हणजे देवळेली गावामध्ये बाळासाहेब देशमुख हे प्रमुख व्यक्ती होते. त्यांना विचारल्याशिवाय देवळेली गावामध्ये काहीच होत नव्हतं. ते त्याच्यानंतर खासदार पण राहिलेले आपल्या भागात. देवळेली गावचे ते प्रमुख व्यक्ती म्हणून मानले जाते. आमच्या देवळेली गावामध्ये 2 मारुती मंदिर आहे, एक दक्षिणमुखी आणि एक दंड्या मारुती मंदिर. म्हणजे मारुती मंदिराची सुद्धा काम आत्ता आत्ता सरोजताई आहिरे यांच्या निधीतून झालं. म्हणजे ते सुद्धा तसंच होतं, वर्षानुवर्ष तसंच होतं. आमचं देवळेली गावचं तलाठी कार्यालय एवढं मोठी 7-12 ह्या देवळेली गावामध्ये आहे. परंतु म्हणजे जो व्यक्ती आतमध्ये जातो त्याला टेन्शन यायचं लवकर बाहेर यायला का ते वरतून पडतं का काय, असं देवळेली गावचं तलाठी कार्यालय होतं. सरोजताईंनी ते आता केलं. नाही तर याच्या आधी कोणाला काहीच घेणं देणं नाही, काहीच याच्याशी नाही. व्यायामशाळा आमच्या सरोजताईंनी तिथे केली. म्हणजे नगरसेवकांचे जे काम आहे, कब्रस्थानला असेल 1.5-2 कोटीचा निधी ताईंनी दिला. व्यायामशाळेला 1.5 कोटीचा निधी देऊन मोठी व्यायामशाळा. आमच्या देवळेली गावाला अभ्यासिकेची गरज आहे फार मोठी. बाहेर खूप अभ्यासिकांना, इथले विद्यार्थी बाहेर जातात. आमच्या देवळेली गावाला ऐतिहासिक वारसा आहे. आमचं देवळेली गाव फार मोठं म्हणजे ऐतिहासिक देवळेली गाव आहे. आणि माझा जन्म पेकळे हॉस्पिटलमध्ये झालेला आहे देवळेली गावातल्या. त्याच्यामुळे ह्या गावासाठी आपण काहीतरी करू शकतो, देणं लागतो. आणि मी स्वतः जर नगरसेवक झालो तिथे आणि सरोजताई स्वतः आमदार आहे, त्याच्यामुळे ते आणि आम्ही मिळून नाशिक महानगरपालिकेचा निधी आणि राज्य शासनाचा निधी एकत्र केल्याच्या नंतर 5 वर्षात पूर्ण कायापालट करून टाकू. काही देवळेली गाव नवीन माणूस जर आला तर हे खरोखर देवळेली गावच आहे का असा प्रश्न त्यांना पडाल. इतकं हायटेक देवळेली गाव करण्याचं आमचं स्वप्न आहे. आजही पण रस्त्यांचा इतका प्रश्न आहे का मुख्य रोड जो आहे तो रस्ता सुद्धा आज तसंच राहिलेला आहे अत्यंत. म्हणजे त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी करू शकतो. आपल्याला ह्या सर्व गोष्टींची जाण आहे. ह्या गोष्टींसाठी मी खरं तर राजकीय निर्णय घेतला. थोडक्यात म्हणजे एक विकासाचा मुद्दा आणि अजितदादा साहेबांच्या कामाची एक प्रेरणा घेऊन तुम्ही राजकारणाकडे, फक्त विकास, विकासाचा मुद्दा घेऊनच तुम्ही आता प्रवेश केला. पण आता तुम्ही ज्या विभाग क्रमांक 22 इथून आपण उभे आहात सर, तर इथला व्यक्तिशः तुम्हाला काय वाटतं या गटाबद्दल, या इथल्या लोकांबद्दल तुमचं काय मत आहे? प्रभाग क्रमांक 22 मध्ये तरुणांची संख्या फार मोठी, तरुणांबरोबर तरुणींची संख्या आहे. त्यांना एक अपेक्षा आहे की आपण रेल्वे स्टेशन जवळ राहतो, आपण प्रेस जवळ राहतो, पण त्यांना कुठंतरी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आज IT पार्क जो आपण नाशिकमध्ये म्हणतोय तो नाशिक रोडला सुद्धा होऊ शकतो ऑफकोर्स. म्हणजे ह्या तरुणांना जर योग्य रस्त्याला, आज तर पूर्ण बेरोजगार आहे तरुण, यांचा वापर फक्त निवडणुकीपुरता केला जातो. म्हणजे बिचारे व्यसनाधीन झालेले, इच्छा नसताना ते, म्हणजे त्यांना जर चांगला मार्ग दाखवला तर कुठंतरी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली, तरुणींना कुठंतरी प्लॅटफॉर्म मिळाला चांगला, तर ते त्यांचा परिवार सुदृढ करू शकता. परिवार सुदृढ झाला, आपोआप आजूबाजूचा परिसर सुदृढ होतो. ते स्वतः काहीतरी स्वतःच्या पायावर उभे राहिले तर आपोआप परिसराचा विकास होतो. म्हणजे सर्व गोष्टींना एक सांगड घातली गेली पाहिजे.
आता तुम्ही उल्लेख केला सर की एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासाचा अभाव आहे, म्हणजे वर्षानुवर्ष विकासच या भागाचा झाला नाही. पण आता सध्या स्थितीत तुम्ही निवडणूक लढताय, तर मग आता सध्या स्थितीत नागरिकांना साधारणतः महत्त्वाच्या कोणकोणत्या समस्या आहेत? सध्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा, ज्वलंत प्रश्न प्रभागामध्ये पाण्याचा आहे. गटारींचा प्रश्न ज्वलंत आहे. आमची वालदेवीची नदी, इतका चांगला वारसा आहे त्या वालदेवी नदीला, इतिहास चांगला आहे. इतिहास चांगला आहे. वालदेवी धरणापासून ती जी आहे अत्यंत पहिली स्वच्छ होती. पूर्ण आमचं देवळाली गाव त्या ठिकाणी सर्व त्यांचं तिथं पहिलं म्हणजे महिला मंडळ असेल, आम्ही जे जिवंत झरे होते, अच्छा, पाणी पिण्याचं तिथून आम्ही पाणी प्यायचो. आजही पण काही काही ठिकाणी जिवंत झरे आहे. अत्यंत दुर्लक्षित झाली, अत्यंत म्हणजे सांडपाणी पूर्ण त्याच्यामध्ये सोडून दिलं गेलं. म्हणजे त्या वालदेवी मातेचं अक्षरशः गटारगंगा करून टाकली. अच्छा. एकही लोकप्रतिनिधीचं त्या ठिकाणी लक्ष गेलेलं नाही. लक्ष फक्त गेलं असेल फोटो काढण्यापुरते, व्हिडिओ काढण्यापुरते, स्वच्छता मोहीम फक्त व्हिडिओ काढायचे, रील्स बनवायच्या, सोशल मीडियावर सोशल झाडू घ्यायचे हातात, साफ करायचे. आजही पण आमचा दशक्रिया विधी शेड आहे, जिथं पूर्ण गावाचा दशक्रिया विधी होतो. त्या ठिकाणी अक्षरशः गटारगंगा आहे समोर, म्हणजे टँकर बोलून आम्हाला दशक्रिया विधी करावा लागतो. तो ज्वलंत प्रश्न, फार मोठा ज्वलंत प्रश्न आहे. आमचा देशमुख वाड्यापासून तर महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत गटारीचा प्रश्न आहे. भुयारी गटारच नाही आहे तिथे. आजही पण ग्रामीण भागासारखी ओपन गटार आहे तिथे. तो एक प्रश्न आहे. पिंपळगाव खांबला ग्रामीण वस्ती आहे आमची. पिंपळगाव खांबमध्ये बिबट्या, पिंपळगाव खांब असेल, वडनेर असेल, बिबट्यांचं रोज दर्शन होतं. सध्याचा अगदी मेजर खूप मेजर प्रॉब्लेम. आजचे लोकप्रतिनिधी फक्त त्याला बिबट्या निघाला का रील बनवता, व्हायरल करता, आम्ही बिबट्यासाठी हे करतोय. पण आता ग्रामीण भागी पिंपळगाव खांब, वडनेर असेल, विदगाव असेल, मळ्यामळ्यांमध्ये लोक राहतात. शेती करता म्हणून गाव सोडून मळ्यात जातात. लोक पिंपळगाव खांबचेच, लोक वडनेरचेच, नागरिक तिथले विदगावचेच, नागरिक देवळेले गावचेच, पण ते मळ्यामळ्यांमध्ये का दुभांगले गेले? शेती व्यवसायामुळे. गाव त्यांचं तेच शेती व्यवसाय. ते मळ्यात करत असताना रस्ते नाही, स्ट्रीट लाईट नाही. स्ट्रीट लाईट जर दिली तुम्ही तर बिबट्या तिथे येणार नाही. बरोबर. म्हणजे आजच्या लोकप्रतिनिधी जे माझे आहे त्यांनी तिथे स्ट्रीट लाईटच दिली नाही, म्हणून तर बिबट्या येतात ना. तुम्ही स्ट्रीट लाईट द्या, कसे बिबटे येतील? तुम्ही सांगाल का सोसायट्यांमध्ये कसे येतात? पण अंधारात जे लोकांना आज स्ट्रीट लाईट तिथं जर गेल्या, कमीत कमी माणूस जागृत राहील, तिथे अंधार राहणार नाही जास्त. म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा विचार करता बारीक बारीक गोष्टी या खूप बेसिक एकदम. आणि ह्याच गोष्टींसाठी आपण म्हणजे आधी नगरपालिका होती, 92ला महानगरपालिका झाली. 92 पासून तर आजपर्यंत फक्त स्ट्रीट लाईट साठीच तुम्ही काम करायचं का? फक्त रस्त्यांसाठीच तुम्ही काम करायचं का? म्हणजे आता इथं आर्मी एरिया फार मोठा आहे. आर्मी एरिया आणि आपण या दोघांचं एक आत्मा म्हणजे हे करून सांगड घालून चांगला विकास करू शकतो. त्याच्यामुळे त्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. नक्कीच सर. आता तुम्ही हे जे काही प्रॉब्लेम सांगितले, पण याच्यातले मेजर प्रॉब्लेम्स किंवा अशा मुख्य 3 समस्या कुठल्या आहे की त्या तुमच्या प्रभागातील नागरिक जास्त प्रमाणात घेऊन येतात? प्रभागातील समस्या मुख्य 3 सांगण्यापेक्षा सर्व समस्याचे पण त्यातल्या त्यात कुठले मेजर प्रॉब्लेम्स आहे असे की आता सद्यस्थितीत तुम्हाला वाटतं की याचा विकास होणं गरजेचं आहे? आता विदगावमध्ये रिंग रोड हा होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना त्या रिंग रोडचा मोबदला पण मिळणं गरजेचं आहे. विदगाव ते पिंपळगाव खांबपर्यंतचा जो रस्ता आहे, मुख्य रस्ता, तो रस्ता होणं गरजेचं आहे. फार मोठं म्हणजे खूप ट्रॅफिक त्या ठिकाणी असतं. 6 नंबर नाका ते जेल रोडपर्यंत तो रस्ता मोठा होणं फार गरजेचं आहे. आमच्या पूर्व भागामध्ये आज ताईंनी पुलाचं काम चालू केलं, रेल्वे ब्रिजचं. अत्यंत गेटची जी समस्या आहे ती फार मोठी ज्वलंत समस्या आहे. कारण खूप ट्रॅफिक होऊन जातं, एकमेकांची कनेक्टिव्हिटी दूर होऊन जाते. गेट 10-15 मिनटं बंद असतं, कधी कधी 3 गाड्या जातात, कधी कधी 4 गाड्या जातात. याच्या आधी ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होता. इतके चांगले रस्ते दिलेले, 60 मीटर रस्ता ह्या भागाला लाभलेला आहे, 30 मीटर रस्ते, 18 मीटर रस्ते, म्हणजे 60 मीटर शहरातला सर्वात मोठा रस्ता ह्या भागातून जातो.
त्या गोष्टींकडे आजपर्यंत पूर्ण दुर्लक्षित केलं. जिथं जिथं करायचं आहे शेतकऱ्यांशी चांगला संवाद साधला, त्यांना तुम्ही नाशिक महानगरपालिकेच्या वतीने किंवा महाराष्ट्र शासनाच्या वतीने चांगला मोबदला घेऊन दिला, त्यांना TDR दिला, त्यांच्याशी आपण चांगली व्यवस्थित चर्चा केली की त्यांच्यासाठी योजना राबवल्या, त्यांना समजून सांगितलं की हा रस्ता गेल्याने तुमच्या जागेतून रस्ता होतोय, काहींची पूर्ण जागा जाते, काही भूमिहीन होत आहे, त्यांना चांगला मोबदला जर मिळवून दिला महाराष्ट्र शासनाकडून किंवा नाशिक महानगरपालिकेकडून तर 100% ते लोक रस्ते देतील. त्यांनी रस्ते दिले, त्यांच्या आजूबाजूचा विकास होणार आहे. 60 मीटर रिंग रोड जर आपल्या परिसरातून जर आज झाला तर किती चांगल्या प्रकारचा हा परिसर होईल, खूप चांगला विकास होईल. आगामी कुंभमेळा येतोय, रेल्वे स्टेशन जवळ आहे. हो बरोबर. अत्यंत आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशन शहरातलं मुख्य रेल्वे स्टेशन आहे ना, दुसरं रेल्वे स्टेशनच नाही. तेच देवळाली कॅम्पला आहे तो, तिथं विशिष्टच गाड्या थांबतात. नाशिक रोडला मोठं गाड्या इथं येऊन थांबतात. याच्यामध्ये एक नगरसेवक असतो, त्याच्यानंतर तिथले स्थानिक आमदार असतात, त्याच्यानंतर खासदार असतात. या तिघांनी एकत्र येऊन चांगल्या प्रकारचं काम जर उभं राहिलं, व्हिजन जसं सरोजताईंकडे व्हिजन आहे, काम करण्याची तळमळ आहे, ते कोणाचं पण काम करतात. त्यांना फक्त विकास, त्यांच्या काळात इतके कामं झाले की पूर्ण नंदनवन झालं. त्याचप्रमाणे आपल्या प्रभागात आता गोल्डन चान्स आहे. बरोबर. सरोजताईंच्या माध्यमातून आणि आम्ही अजितदादांच्या माध्यमातून, आणि आम्ही जर लोकप्रतिनिधी झालो तर आम्ही पण अजितदादांच्या मागे लागून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आपले महायुतीचे एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, ताई, आपण एक म्हणजे कायापालट करू शकतो. आणि कुंभमेळा येतोय त्याच्यामुळे 100% आपल्या परिसराचा विकासच झाला पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावरती येणार, सांगणार. माझं असं म्हणणं आहे की राज्यात ज्या व्यक्तीची सत्ता आहे, देशात ज्या व्यक्तीची सत्ता आहे, ह्या सुज्ञ मतदारांनी त्याच लोकांना इथे निवडून द्यायचं. गडबडाशी होऊन जाते. आता आपले खासदार राजाभाऊ आहेत, चांगलं काम करतायत, चांगली व्यक्ती आहे, पण आज त्यांना निधीचा अभाव आहे. आज त्यांच्याकडून पाहिजे जेवढ्या अपेक्षा नाशिककरांना होत्या त्या झालेल्या नाही, सत्ता नाही. त्याच्यामुळे नगरसेवक निवडून देताना ज्याची सत्ता राज्यात आहे, केंद्रात ज्याची सत्ता, केंद्रात राज्यात ज्याची सत्ता आहे, त्यांना सर्व म्हणजे सुज्ञ मतदारांनी त्यांनाच निवडून देणार आहे. तरच आपल्याला निधी मिळेल असं तुमचं वैयक्तिक मत? निधी मिळणार नाही. काय होतं, कामं होतील फास्ट. निधी मिळायचं, निधी देताच, पण काय होतं, समजा मी विशिष्ट पक्षाचा असलो, मग मी त्या आमदारांक का जाऊ, मी त्या राज्याच्या सरकार, माझं सरकार नाही, मी त्यांच्या कशाला जाऊ, हा इगो तयार होतो त्या नगरसेवकाला. मग तो काय करतो, कामच करत नाही. काहीतरी मग धार्मिक कार्यक्रम करायचे, काहीतरी मग युवकांना भडकवायचं, असे कामं करायचे आणि स्पर्धेत राहायचं, फक्त रील्स वगैरे बनवून. बाकी फक्त ते रिअलवर नाही राहत, रीलवर असतात. रिअलवर नाही राहत, ते फक्त रीलवर असतात ते. त्यामुळे विकास झाला पाहिजे. सर, या गावातील इतक्या समस्या आणि विकास आजपर्यंत झालेला नाही. आता तुम्ही सांगितलं, निवडणुकीतून जर आपण निवडून आलात तर आपण आपल्या भागातील नागरिकांसाठी, त्यांच्या विकासासाठी काय करणार आहात, किंवा एक काय व्हिजन काय ठरवलेलं आहे नेमकं? मी जर निवडून आलो म्हणजे प्रत्येक जण येतो, आश्वासन देतो, आपण तेच बघत आलो. मी कुठल्याही प्रकारचं आश्वासन देणार नाही. पण मी ज्या दिवशी निवडून येईल त्याच्यानंतर आमच्या आमदार ज्या सरोजताई आहिरे व आम्ही जेवढे पण निवडून येऊ, आम्ही लगेच जनता दरबार भरू. एक प्रत्येक भागात आम्ही जनता दरबार भरू. देवळाली गावात एक जनता दरबार, विहित गावामध्ये एक जनता दरबार, वडनेरमध्ये एक जनता दरबार, पिंपळगाव खाममध्ये एक जनता दरबार, असे आम्ही जनता दरबार भरू. जनता दरबारमध्ये तलाठ्यापासून तहसीलदारपासून नाशिक महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, महाराष्ट्र शासनाचे सर्व अधिकारी, महाराष्ट्र पोलीसचे सर्व अधिकारी हे त्या ठिकाणी असतील आणि ओपन जनता दरबार आम्ही भरू. आणि प्राधान्यक्रमाने मूलभूत गरजा, आज मूलभूत गरजा काय त्याची एक वेगळी लिस्ट, विधायक कामं आपल्याला काय करायचे, रोजगार, अजून आपल्या गावासाठी विधायक
असं आपण एखादा ऐतिहासिक काय करू शकतो की त्याने गावाचं नाव कायम अजरामर राहील असं विधायक एक काम. आणि तरुणांना रोजगार आपण कसा उपलब्ध करून देऊ शकतो. प्रत्येकाचं समजा आता तरुणींना आपण जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध करून देऊ मी शकतो. याच प्रश्नाकडे येणार होती सर, कारण की तुम्ही स्वतः एक तरुण युवा बरोबर. नेतृत्व आता साकारताय. बरोबर. तर येणाऱ्या आगामी काळात तरुण पिढी, युवा पिढीसाठी किंवा आपले जे काही यंग जनरेशन मधील मुले मुली आहेत यांच्यासाठी तुमचं काय ठोस विजन आहे? जनता दरबारमध्ये जे पण प्राधान्यक्रमाने आमच्या समस्या येतील त्या समस्या तर आम्ही सुरुवात तर करूच, पण ह्या नाशिक रोड भागामध्ये रोजगार संधी कशी निर्माण संधी होईल, उपलब्ध कशी होणं खूप उपलब्ध होईल, सर्वात आधी आम्ही त्याच्यासाठी काम करणार. मूलभूतचं तर आम्ही काम 100% आम्ही त्या कामाला म्हणजे प्राधान्य तर देणार, पण विकासात्मक करून राज्य शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी इथे कशा उपलब्ध होतील, जास्तीत जास्त प्रमाणात रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील. IT हब येऊ शकतं का, मोठ्या कंपन्या येऊ शकता का, कारण आपल्याला रेल्वे स्टेशन जवळ आहे, जागा मुबलक आहे आपल्याकडे. कारण आपला परिसर तसा पाहिला तर खूप अजून विकसित व्हायचं बाकी. तुम्ही काही प्लॅन्स त्यासाठी आधीच तयार केले आहेत का? प्लॅन्स एक आपला गोल सेट केलाय का? गोल सेट केला की रोजगाराच्या संधी, ज्या दिवशी रोजगाराच्या संधी या ठिकाणी येतील. नाशिक रोड सिक्युरिटी प्रेस आपलं या ठिकाणी, ज्यावेळेस नाशिक रोड सिक्युरिटी प्रेसचा पूर्ण नाशिक रोड भागात नंदनवन होतं, एक काळ असा होता. पूर्ण बाजारपेठ नाशिक रोड सिक्युरिटी प्रेसवर चालायची. पहिले त्या ठिकाणी कर्मचारी पण खूप जास्त होते. आता कालांतराने हायटेक पद्धतीमुळे कर्मचारी कमी झाले. अशा काहीतरी औष्णिक विद्युत केंद्र आहे. त्याच दरम्यान महाराष्ट्र शासन, राज्य शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी किंवा काय आपण या ठिकाणी आणू शकतो. ज्यावेळेस रोजगार तयार होईल त्यावेळेस विकास सुरू होईल. तरुणींना नोकऱ्या मिळतील. त्यांचा नोकऱ्या मिळाल्याच्या नंतर या भागाचा विकास अत्यंत जलद गतीने सुरू होईल. हा विकास सुरू होत असताना इकडनं आपण नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत गरजा तर आपण पहिल्याच टप्प्यात परत पहिल्या 1 वर्षात एकही मूलभूत गरज जेसाठी माझ्या प्रभागातला व्यक्ती एकही कंप्लेंट करणार नाही. पहिल्या 1 वर्षात मूलभूत म्हणजे काय, पाणी, गटार, रस्ते, हा पहिल्या 1 वर्षात हा प्रश्न परत उद्भवणारच नाही. पाण्याचा तर अजिबात उद्भवणार नाही पहिल्या 1 वर्षात. आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त तरुणींना रोजगार कसा उपलब्ध करता येईल. आणि विधायक, अभ्यासिका असेल, मोठे ऐतिहासिक आपले जे मोठे समजा प्रत्येक गावाला जो वारसा लाभलेला आहे, तिथे एक ऐतिहासिक विधायक काम कसं करता येईल याकडे आमचं पूर्ण लक्ष असेल. आणि आम्ही जनता दरबारच घेऊन हे प्रश्न मार्गी लावू. कारण जनता दरबारामध्ये काय होईल, प्रत्येक जणची अडीअडचण त्या ठिकाणी आपल्याला समजेल. आणि जनता दरबारमध्ये कसं असेल की नाशिक महानगरपालिकेचे सर्व अधिकारी एकाच छताखाली, महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी एकाच छताखाली, त्या दृष्टीनेच आम्ही काम करू. बरोबर. आता तुम्ही रोजगाराचा प्रश्न तर सांगितला सर, पण आता सध्याचा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न म्हणजे महिलांना जी काही असुरक्षितता आहे किंवा महिलांवर इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे. महाराष्ट्रात UP बिहार सारखी सद्यस्थिती आहे. तर महिलांसाठी, आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमचं काय विजन आहे? त्यांच्यासाठी तुम्ही काय प्लॅन्स केले आहेत? आता सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही म्हणाल तर गेल्या 6 महिन्यापूर्वी नाशिकमध्ये खूप असुरक्षितता होती. पण ज्या पद्धतीने नाशिक पोलिसांनी, आदरणीय CP कर्णिक साहेब यांनी जी मोहीम हाती घेतली, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, त्यानंतर गुन्हेगारांमध्ये प्रचंड घट झाली. महिलांना एक असं वाटतंय की आता सुरक्षित आहे, ज्येष्ठांना असं वाटतंय आता सुरक्षित आहे. तर मी तेच सांगितलं, जनता दरबारमध्ये महाराष्ट्र पोलीस सुद्धा असतील आणि संपूर्ण प्रभागामध्ये CCTV कॅमेरे. त्याच्यानंतर महिलांना आपण जसं दामिनी पथक आहे तसं महाराष्ट्र पोलिसांच्या अंतर्गत काय अजून सुरक्षित देऊ शकतो. आणि ही जी मोहीम चालली आहे, ही मोहीम त्यांना विनंती करून किंवा त्यांना सांगून की ही अशीच तुम्ही कंटिन्यू कशी करता येईल. कारण प्रत्येक महिला सुरक्षित राहिली पाहिजे, प्रत्येक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी सुरक्षित राहिला पाहिजे. तरुण जे आहे, जे व्यसनाकडे जास्त गेलेले, त्यांना कुठंतरी त्यांचे
रोजगार तर आहेच, पण त्यांना आधी त्यांचं पूर्ण ब्रेन वॉश कसं आपल्याला करता येईल की व्यसनांनी काय होतं, हे व्यसन तुम्ही करू नका. व्यसन हे तुमचं आयुष्य तर कमी करतंच, पण तुमचं कुटुंबसुद्धा संपवतं. या दृष्टीने, त्यांच्या दृष्टीने आपल्याला जास्तीत जास्त अधिक महिलांना काय पाहिजे असतं, एक रोजगार रोजगार तर पाहिजे असतो, पण एक चांगला परिवार पण पाहिजे असतो. महिलांच्या जास्त सुरक्षितता सगळ्यात सुरक्षितता आणि चांगला परिवार, महिलांची दुसरी काहीच अपेक्षा नाही. जे समजा आता नदी किनारी जे आमचे बाकीच्या ज्या वस्त्या आहेत, त्या वस्त्यांमध्ये त्यांना चांगली घरं, घरकुल योजना नाशिक महानगरपालिकेत येत नाही. ज्या ग्रामीण भागात घरकुल योजना असते, पण म्हाडाच्या माध्यमातून त्या स्लम परिसरात राहणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त घरं कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही काम करणार आहोत. सर, विकासाच्या मुद्द्यांबद्दल तर आता आपण खूप चर्चा केली, पण एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या प्रेक्षकांना मला वाटतं जाणून घ्यायचा असेल, मला विचारायचं आहे की आपण ज्या देवळाली गावातून आता निवडणूक लढताय, तर प्रभागात रूपांतर होण्याआधी या गावाचा इतिहास काय होता, साधारणतः रूढी परंपरा याबद्दल काय सांगाल? तसं बघितलं तर आमचं देवळाली गाव हे पूर्वी जिथे आज रोकडोबा हनुमान मंदिर आहे, तिथे पांढरी म्हणून त्या भागाला पांढरी म्हणायचे. त्या पांढरी भागात हे पूर्वी देवळाली गाव होतं. त्याच्यानंतर कालांतराने काही प्लेग सारखे आजार त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर आले. त्याच्यानंतर ते गाव थोडंसं विभागलं गेलं. त्याच्यानंतर ते गाव मग आत्ता जिथं गाव आहे तिथं ते गाव आलं गेलं. पूर्वी गाव पहिलं रोकडोबा, तिथं डोबीमळा वगैरे तो परिसर आहे, तिथं पहिलं गाव होतं. त्याच्यानंतर काय झालं, त्या गावामधून कालांतराने शेती आजूबाजूला असल्यामुळे गावाचे खालची आळी, वरची आळी असे भाग विभागले गेले. आणि आमच्या गावात पहिले सरपंच होते. देवळाली गाव नगरपालिकेमध्ये येण्याआधी इथे सरपंच होते. त्याच्यानंतर इथले पहिले नगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख होते, जे प्रमुख व्यक्ती देवळाली गावचे म्हणून बाळासाहेब देशमुख या ठिकाणी पहिले नगराध्यक्ष होते. त्याच्यानंतर ह्या देवळाली गावामध्ये दुसरे नगराध्यक्ष झाले केरू पाटील हागवणे. कारण काय झालं, देवळाली गाव हे पंचक्रोशीतलं गाव आहे. वडनेर पण वडनेरचा काही भाग त्याच्यामध्ये येतो, वेदगावचा पण काही भाग त्याच्यामध्ये येतो. मध्ये वालदेवी नदी आल्यामुळे हे भाग विभागले गेले. ही एक पंचक्रोशी होती. केरू पाटील हागवणे दुसरे नगराध्यक्ष होते. तिसरे नगराध्यक्ष इथे होते आप्पासाहेब आरेंगळे. आप्पासाहेब आरेंगळे पण त्यांची पण कारकीर्द या ठिकाणी चांगली लाभली. आप्पासाहेब आरेंगळेनंतर ह्या नगरपालिकेला ह्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळखलं जायचं. सर्वात श्रीमंत, सर्वात सक्षम नगरपालिका ही आपली नगरपालिका होती. मग आप्पासाहेब आरेंगळेनंतर प्रशासन आलं. प्रशासनानंतर मग 92ला महानगरपालिकेत रूपांतर झालं. महानगरपालिका आल्यानंतर मग वार्ड रचना झाल्या. मग ह्या भागाच्या वार्डांमध्ये त्याच्यानंतर परत प्रभाग, त्याच्यानंतर परत विभागणी झाली, परत वार्ड झाले. आणि अशा प्रकारे आता प्रभाग क्रमांक 22 हा आपण बघतोय. परंपरा जर तुम्ही म्हणाल तर आमच्या येथे म्हसोबाची यात्रा फार मोठी भरली जाते. या ठिकाणी म्हसोबाचं जागृत देवस्थान आमच्या सर्व कुळांचं या ठिकाणी आहे. तर ह्या म्हसोबाची यात्रा, त्याच्यानंतर इथे पहिल्या फार मोठ्या कुस्त्यांचं मैदान आहे. कुस्ते म्हणजे महाराष्ट्रातले पैलवान इथे तयार झालेले. त्याच्यासाठी पंचमंडळी होती. दहीहंडी उत्सव फार मोठा व्हायचा देवळाली गावामध्ये. म्हणजे 40 वर्षापूर्वी माझे काका ह्या दहीहंडी उत्सवामध्ये सर्वात वरती जे थर लागायचे ते दहीहंडी फोडता फोडता भिंत कोसळली आणि माझे काका असे 4-5 लोक त्यामध्ये एक्सपायर झाले. देवळाली गावाच्याच आजूबाजूला एक आपलं कारागृह आहे, सेंट्रल जेल आपण ज्याला म्हणतो. ती जागा आमच्या परिवाराची, खरजुल परिवाराची जागा, ही सेंट्रल जेलची जागा ही देवळाली गावाच्याच शिवारामध्ये. आम्ही त्यावेळेस ही 99 वर्षाच्या करारावर सेंट्रल जेलला दिली. देवळाली गावामध्ये अत्यंत चांगले राजकारणी, अत्यंत चांगले लोक होऊन गेले. असं हे देवळाली गाव अत्यंत म्हणजे आणि ज्वलंत आणि अत्यंत एकोपा, 12 बलुतेदारांचं हे गाव आमचं देवळाली गाव म्हणून आजही ओळख आहे. सर्व जाती धर्माचे लोक इथे अत्यंत एकोपाने राहतात. अत्यंत म्हणजे चांगल्या प्रकारचं ऐतिहासिक वारसा असलेलं आमचं हे देवळाली गाव आहे. यामध्ये 2 मारुती मंदिर आहे. एक दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे, एक दंड्या हनुमान मारुती मंदिर आहे.
दक्षिणमुखी मारुती मंदिर हे देशमुख परिवाराचं आहे. दंड्या हनुमान मंदिर हे संपूर्ण परिवारांचं, इथल्या संपूर्ण कुळांचं हे. इथे ह्या दंड्या हनुमान मंदिरात आजही सप्ताह अत्यंत अखंड हरिनाम सप्ताह जो असतो अत्यंत मोठ्या प्रमाणात इथे साजरा केला जातो. विशिष्ट म्हणजे चांगले महाराष्ट्रातले कीर्तनकार या ठिकाणी सहभागी होतात. आता ह्या दंड्या हनुमान मारुती मंदिराचं मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. अत्यंत चांगलं आमचं जागरूक देवस्थान ह्या देवळेगाव देवळेगावमध्ये आमचे शनी मंदिर आहे. असे विशिष्ट प्रकारचे मंदिरं पण आहे चांगले आमच्या ठिकाणी. मस्जिद म्हणजे सर्व धर्माचे लोक राहिल्यामुळे अत्यंत चांगल्या एकोपाने राहिलेलं गाव आणि राजकीय ऐतिहासिक वारसा लाभलेलं आमचं देवळेगाव. देवळेगावचे आमचे खासदार होऊन गेलेले बाळासाहेब देशमुख. म्हणजे बाळासाहेब देशमुख हे देवळाली मतदारसंघाची सुरुवात देवळाली गावापासून. देवळाली मतदारसंघाचं म्हणजे नावच देवळाली गावापासून, कारण ते देवळाली मतदारसंघात म्हणजे नाव नाही म्हणणार देवळाली गावाला देवळाली मतदारसंघाचं, पण देवळाली मतदारसंघाचं प्रमुख ठिकाण देवळाली गाव. देवळाली गावामध्ये त्यावेळेस मला देवळाली मतदारसंघात निवडणूक झाली होती. बाळासाहेब देशमुख वर्सेस निवृत्ती अण्णा गायधनी उभे होते. तर निवृत्ती अण्णा गायधनींची सिंह निशाणी होती आणि थोडासा जातीवाद झाला असेल, काय झाला असेल, म्हणजे त्यावेळेचं ते राजकारण असेल. त्यावेळेस निवृत्ती अण्णा गायधनी प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. तर जिवंत सिंह निशाणी असल्यामुळे जिवंत सिंह त्यांनी मिरवणुकीत जिवंत सिंह आणून पूर्ण पंचक्रोशीत मिरवणूक काढली होती. त्या काळात जिवंत सिंह आणून मिरवणूक काढणारं आमचं देवळाली गाव. म्हणजे असं आमचं देवळाली गाव ऐतिहासिक परंपरा लाभलेलं आणि 12 बलुतेदारांचं आमचं गाव आजही अत्यंत गुण्यागोविंदाने, अत्यंत आनंदाने आणि एकोप्याने या ठिकाणी राहतं. थोडक्यात धार्मिक, सांस्कृतिक आध्यात्मिक वारसा आणि पार्श्वभूमी आपल्या गावाला लाभलेली आहे. हे तर आपण जाणून घेतलं सर. पण एक राजकारणाव्यतिरिक्त वैयक्तिक आपल्याला असा कुठला छंद आहे, काय सांगाल? वैयक्तिक मला पहिल्यापासून वाचन करायला खूप आवडतं. मला फिरायला खूप आवडतं. आता ठीक आहे, मी पुढं मला बंधन येतील फिरण्याचे, पण मला फिरण्याची आवड आहे. मला योगा करण्याची आवड आहे. मला क्रिकेट खेळण्याची आवड आहे. आणि सर्वात महत्त्वाचं लहान मुलांना, परिवाराला, सर्व नातेवाईकांना जी वेळ द्यायचा मला छंद आहे. प्रत्येक नातेवाईकांकडे जाणं, प्रत्येकाला जोपासणं, प्रत्येकाचं दुःख जाणून घेणं हे माझं जास्त छंद. जे दुःखी समाजामध्ये त्यांचं दुःख जाणून घेऊन त्यांच्यात चांगला मार्ग कसा देता येईल आणि चांगली दिशा तरुणांना, कोणाला पण आपल्याला चांगलं कसं मार्ग दाखवता येईल, हा जास्त छंद. म्हणजे मदत करणं हा माझा मुख्य छंद आहे. कोणाला पण मदत करणं, निस्वार्थपणे मदत करणं हा माझा मुख्य छंद आहे. थोडक्यात माणसं जोडणं आपल्याला आवडतं असं आपण म्हणू शकतो. सर, प्रभाग क्रमांक 22 मध्ये आता आपण नगरसेवक यासाठी निवडणूक लढवणार आहात. तर या भागातील लोकांनी आपल्यालाच मतदान करावं किंवा निवडून द्यावं याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्यांनी असं का करावं? तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न विचारला. का मला त्यांच्याकडे मेन व्हिजन किंवा रिझन काय त्यामागे? मलाच का निवडून द्यावं म्हणजे काय नेमकं काय? तुम्ही वेगळं जो येतो तो तेच सांगणार आहे, तुम्ही पण तेच सांगणार आहे. मला निवडून याच्यासाठी द्या की मी एक सामान्य कुटुंबातून जन्माला आलेलो मुलगा आहे. लहानपणापासून मी सर्व गोष्टी बघितल्या. गरिबी काय असते ते बघत असताना मी स्वतः आधी माझं बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून मी स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा एक चांगला बेस तयार केला. चांगल्या प्रकारचं काम करतो. एक उच्च शिक्षित आहे. एक चांगल्या सहकारी संस्थेच्या बँकेमध्ये मी तरुण संचालक म्हणून एक चांगलं काम, चांगली प्रतिमा माझी आजही आहे. आणि एक व्हिजन, उच्च शिक्षित असल्यामुळे आणि बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे एक माझ्याकडे व्हिजन आहे की आपल्या भागाचा विकास आता झपाट्याने होतोय. हा विकास होत असताना या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांव्यतिरिक्त मोठे आपल्याकडं कामं जे आपण म्हणतो की लक्षवेधी ठरतील अशी कामं, की ह्या कामांनी आज 60 मीटर रिंग रोड पासून तर रेल्वे गेटच्या समस्यांपासून तर देवळाली गावातल्या ज्या सर्व प्रमुख समस्या आहे त्यांचं निराकरण पूर्ण देवळाली गावच नाही म्हणत पूर्ण प्रभाग क्रमांक 22 हा झपाट्याने, हा थोडासा ग्रामीण, समजा वडनेरचा काही भाग असेल, विदगावचा काही भाग असेल, पिंपळगावचा काही खामचा काही भाग असेल, हा ग्रामीणमधून शहरामध्ये रूपांतरित होत आहे.
हा अधिक झपाट्याने या ठिकाणी मोठे मोठे जर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी मोठे प्रोजेक्ट मला करण्याची तळमळ आहे येणाऱ्या काळात. आणि पूर्ण 24 तास मी ह्या जनतेसाठीच काम करेल. आणि याच्यासाठी राज्यात केंद्रात सत्ता आहे त्याच्यामुळे, आणि एक उच्च शिक्षित तरुण स्वतःचा परिवार व्यवस्थित सेटल करून आज व्हिजनने येतोय, यासाठी मला ह्या सुज्ञ मतदारांनी निवडून द्यावे. कुठलाही मला राजकीय वारसा नाही आहे, मला कुठल्याही प्रकारची ठेकेदारी घ्यायची नाही. मी पूर्णपणे आर्थिक सक्षम आहे, पूर्ण आर्थिक सक्षम आहे. मला कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही आहे ना, मला येऊन ठेकेदारी घ्यायची आहे आणि मग मला नगरसेवक व्हायचं आहे, अजिबात नाही. कुठल्याच प्रकारचा ठेकेदार मला व्हायचं नाही. मला सेवक, नगरसेवकाचं सेवक जे नाव आहे, मला सेवक म्हणूनच काम करायचं आहे. यासाठी मला निवडून दिलं पाहिजे. थोडक्यात जनतेची सेवा करायची एक युवा नेतृत्व म्हणून आता तुम्हाला काम करायचं. तर मित्रांनो, एक युवा नेतृत्व म्हणून आज आपण गणेश सरांची माहिती आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेतली आणि त्यांचं आगामी काळात राजकारणात काम करण्याविषयीची त्यांची तळमळ, एक सर्वसामान्य माणूस, बांधकाम व्यावसायिक, सहकारी संचालक ते अगदी आता राजकारणातला प्रवास, या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण केली. आणि मला वाटतं की युवा वर्गासाठी, विशेषतः राजकारणात यंग जनरेशनला यायचं असेल तर त्यांच्यासाठी ही एक अत्यंत प्रेरणादायी अशी कहाणी होती. धन्यवाद सर, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.